महाराष्ट्र राज्यामध्ये नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आज निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत ही मुभा असणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यामधील एक नगरपंचायत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। त्या अनुषंगाने आपण सध्या आलेलो आहोत अनगर परिसरामध्ये आणि आपल्यासोबत अनगर या गावचे रहिवासी आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आपल्यासोबत आहेत। पाटील साहेब, तुमचं साम टीव्हीमध्ये स्वागत आहे। नमस्कार। खरं तर अनगर म्हटलं की राजन पाटील आणि राजन पाटील म्हटलं की अनगर हे एक समीकरण महाराष्ट्राला परिचित आहे। मात्र यंदा असं काय घडतंय की जोपर्यंत ग्रामपंचायत होती तोपर्यंत बिनविरोध निवडणुका झाल्या, मात्र यंदा आपल्याला पाहायला मिळतंय की एखाद्या महिलेला पहाटे 5 वाजता येऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायला लागतोय आणि आपण नगरपंचायतीच्या बाहेरचा परिसर बघितला तर तुंबळ अशा पद्धतीची गर्दी आपल्याला मालक या ठिकाणी दिसून आली। काय आहे हा प्रवास, कसा आहे? बिनविरोध ते आणि आता निवडणूक लागते। नाही, निवडणूक लागते म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे फक्त एकच जागेची लागते, इतर जागेत लागते असं मला वाटत नाही आहे। नंबर 1। नंबर 2, हे पहाटे येणं, पोलीस बंदोबस्त घेऊन येणं हे आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र म्हणून आहे। त्याने 11 वाजता आले असते, लोकशाहीने फॉर्म भरला असता तर आमचं काय, आमच्या लोकांचं स्वागत केलं असतं। आम्ही इथं बाहेरचा तमासगीर आला तर त्याचं स्वागत करतो, आम्ही पैलवान चांगला आला तर त्याचं स्वागत करतो, आपण एखादा खेळाडू चांगला आला तर त्याचं स्वागत करतो। स्वागत करणं ही आमच्या गावची परंपरा आहे। त्यामुळं यांना केवळ आमचं गाव आम्हाला बदनाम करायचं आणि आम्हाला बदनाम करून काही आपल्याकडे लोक येतात का, आपला TRP वाढतो का, हे बघायचं काम काही मंडळी करतायत, फालतूक मंडळी करतायत आणि त्यांना राज्य लेवलची मंडळी ही अतिशय ह्यानं ताकद देत आहेत। अनगर म्हणजे तुमचं कुटुंब म्हणून पाहिलं जातं, मात्र या कुटुंबामध्ये विघ्न कोण घालतंय? विघ्न घालतात म्हणजे आता मला नाव नाही सांगता येणार, परंतु मी ज्या पक्षामध्ये 40 वर्ष होतो, 6 आमदार मी 3दा आणि राखीवमधले 3 आमदार आम्ही निवडून दिले, त्या पक्षामध्ये आम्हाला राहण्यामध्ये काय स्वारस्य वाटलं नाही, कारण त्यांची धोरणं आम्हाला पसंत पडलं नाहीत। म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यामुळं तसं पाहिलं तर मीन बबनदादा शिंदे माडेजामदा आम्ही दोघंच होतो त्यांच्याबरोबर। आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आपल्याला आता भारतीय जनता पक्षामध्ये गेलं पाहिजे आहे, म्हणून आम्ही मागच्या महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्यामध्ये देवाभाऊ यांचं कुशल नेतृत्व, मला वाटत नाही अजून 25-30-40 वर्ष हे नेतृत्व या राज्यातलं आणि देशातलं संपेल म्हणून। आणि मग आपल्याला लोकांची कामं करायची आहेत, लोकांचे प्रश्न मिटवायचे आहेत एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला हे असे हलक्या कानाचे नेतृत्व असेल तर त्यात राहण्यात मदत म्हणून आम्ही पक्ष बदलला आणि पक्ष बदलल्यामुळं आमच्याबरोबर इतके लोक भारतीय जनता पक्षामध्ये आले की आम्हाला सुद्धा खात्री नव्हती की एवढे लोक येतील म्हणून, आणि आले हे तर लोक आलेत, पण अल्पसंख्याक लोक ते सुद्धा आमच्यावर विश्वास ठेवून, आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर विश्वास ठेवून, जयाभाऊवर, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊवर विश्वास ठेवून, नरेंद्रजी मोदी साहेबांवर विश्वास ठेवून अल्पसंख्याक 18 पगड जातीचे लोक मोठ्या संख्येनं आज आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आले। आणि दुर्दैवानं त्यामुळं माझ्या तर तालुक्यात 2 नगरपालिका आहेत, त्यापैकी मोहोळ मोठी नगरपालिका आहे, तिथं तर त्यांना माणूस उभा करायला मिळालेला नाही आहे। गेल्या वेळेला मी होतो, म्हणजे माझ्यामुळं म्हणून नाही पण आमचे सगळे सहकारी होते, म्हणून तिथली पहिल्या नगरपंचायतची बॉडी आमच्याहून आमचा नगराध्यक्ष होता, त्याच पक्षाला आज माणूस उभा करायला मिळणं अशा अवस्था झाल्यामुळं हे वैफल्यग्रस्त नेतृत्वानं या ठिकाणी असा सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या गावाची बदनाम होईल म्हणून पहाटे मध्यरात्री पोलीस बंदोबस्तामध्ये पाठवून मीडियातून आमची बदनामी व्हावी म्हणून केलं कृत्य आहे। ही लोकशाही पद्धतीनं चालणारं गाव आहे, हा परिसर आहे। या गावामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत, सगळ्या समाजाचे लोक आहेत,
सुशिक्षित आहेत, अशिक्षित आहेत, उद्योजक आहेत, कामगार आहेत, तरुण आहेत, शाळा कॉलेजमध्ये शिकणारे आहेत. परंतु यांना कधीही या गावामध्ये अशा प्रकारे दुपळी करण्याची या लोकांची मानसिकता नाही आहे. परंतु काही बाहेरगावी गेलेले लोक असतात, त्या लोकांना या गावची तब्येत माहिती नसती, परिस्थिती माहिती नसती, आणि मग त्या लोकांना हाताशी धरून हा आमच्या गावामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षाचा विषय निघाला म्हणून खरं तर तुमची म्हणा किंवा लोकनेत्यांपासूनची जी परंपरा आहे ती एका विचारधारेवर राजन कुटुंबीय हे ठाम असणारे आम्ही पाहिले आहेत. इव्हन आत्तापर्यंत एका पक्षनिष्ठा काय असते तर ती तुमच्याकडनं शिकावी अशा पद्धतीचा पायंडाच मोहोळ च्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत पाहायला मिळतो. मात्र अचानक तुम्ही आता ज्या पक्षामध्ये जात आहात, एक काँग्रेसी विचारधारा असणारा माणूस आणि अचानक संघाच्या विचारधारा असणाऱ्या पक्षामध्ये जातो, हे ट्रान्सफॉर्मेशन कसं बघायचं? मला संघाची विचारधारा आणि काँग्रेस विचारधारा एक कोण म्हणतंय साम्य नाही आहे. त्यांचं हे काम ग्रामीण भागातल्या लोकांना मदत करणंच आहे आणि हे बी मदतच करत होती. केवळ एखाद्या पक्षाला बदनाम करण्यासाठी आपल्याकडे काय नाही आहे म्हणून करता ही मंडळी संघ परिवार वगैरे असं म्हणतायत. मी अभिमानानं सांगेन की माझ्या मतदारसंघातला मुस्लिम समाज नाव घेऊन सांगतो, हा भाजपमध्ये आमचे पॅनलमध्ये उभा राहायला लागले. लोकांना पटलं की हे खोटा प्रचार करून जसा आज मला बदनाम करतायत तसं अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचत होती. ही लोकांना कळल्यामुळं लोक आता ह्यांच्या बोलतापाला न बळी पडता जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे जायचं या निर्णयानं भारतीय जनता पक्ष मला पाठीमागं उभा राहिलेत. मात्र ज्या पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये काँग्रेसची जी विचारधारा आहे ती गांधी, नेहरू, आंबेडकर या एका विचारधारेला धरून चालणारी असते आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर सावरकर आणि गोळवळकरांच्या विचारांचा विजय करणारी ही भारतीय जनता पार्टी आहे. मग गांधी, नेहरू, आंबेडकर ते गोळवळकर, सावरकर हा राजन पाटील हे स्वतःला कसं त्यामध्ये रिफ्लेक्ट करतात? अहो हे आपण ठरवलंय. आज महात्मा गांधीला कुठला पक्ष नाव ठेवतो? भारतीय जनता पक्ष काय त्यांचा विचारधारा चालवत नाही का? आंबेडकरांचं मान्य करत नाही का? मग ह्यांच्याकडे फुल मेजॉरिटी आली तेव्हा त्यांनी घटना दुरुस्त केली असती, घटना बदलली असती. आंबेडकरांची विचारधारांना पसंत पडली नसती तर आता 15 वर्षे नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता आहे, सरकार आहे, त्यांनी कुठंतरी एखाद्या कायद्यात अमेंडमेंट केली का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे त्याच्यामध्ये या देशाला किंवा स्वातंत्र्यपूर्व काळाला कुणाला पाहिजे होती अशी काय अमेंडमेंट केली का? काही केलेलं नाही. त्यामुळं महात्मा गांधी बी आम्हाला आदरणीय आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही आम्हाला आदरणीय आहेत, गोळवळकर बी आम्हाला आदरणीय आहेत आणि आणखीन कोण तुम्ही नाव आहेत? नेहरूसुद्धा आदरणीय आहेत. असं काय आम्ही असं आहे की त्या लोकांचं आदर्श घेऊन आपण काम करायचं असते. इथं जे आपल्यात नाही त्या लोकांबद्दल असं मी तरी तसं म्हणजे दुजाभाव करणारा माणूस नाही आहे. मात्र मला आतापर्यंत जी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या त्या बिनविरोध व्हायच्या, आता कुठंतरी खडा पडल्यासारखा वाटतं, याचं शल्य वाटतंय मनात, कारण पहिल्यांदा तुमच्या बघण्यामध्ये निवडणूक गावामध्ये पार पडते. नाही, शल्य तर नक्कीच वाटणार आहे, असं कसं नाही. परंतु दुसऱ्या बाजूनं मला कळणार बी आहे दूध का दूध, पाणी का पाणी. पण त्यामुळं दोन्ही बाजू नाही ते. परंतु माझी पूर्ण खात्री आहे की इथं पाणी थेंबरसुद्धा दिसणार नाही, सगळं दूध म्हशीचं चांगल्या फॅटचं दिसेल मला. खरं तर आपण निवडणूक प्रक्रिया जर बघितली तर त्यामध्ये आपण उमेदवारी अर्जावर किंवा त्यांच्या सगळ्या प्रक्रियेवर आक्षेपसुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीचा कुठला आक्षेप तुमच्याकडून घेतला जाणार आहे? आमची आत्ताची पद्धत नाही आहे. आमच्या वडिलांपासून आम्ही कधीही कुठल्याही फॉर्मवर आक्षेप घेत नाही आहे. आम्ही लोकशाही मार्ग स्वीकारणारी माणसं आहोत. त्यामुळे लोकशाही मार्गानं उद्याच्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन जो काय निर्णय देतील तो शिरसावंत मानून आपली दिनचर्या करणारे आम्ही माणसं आहोत. त्यामुळे असले ऑब्जेक्शन घेण्याची आम्हाला पद्धतच नाही. खरं तर तुमचे जे विरोधक आहेत, कधी काळी ते तुमच्यासोबतच होते, आता विरोधक आहेत, त्यांच्याकडनं वेगळ्या भाषेमध्ये टीका होते. आपल्या गावाला गटारगंगा म्हटलं जातं आणि गटारीमध्येच कमळ फुलतं, त्यामुळं या लोकांना आता भाजपने स्वतःमध्ये घेतलेलं आहे, त्यामुळं तिथं कमळ फुलवण्यासाठी गटार लागते, अशा पद्धतीची उपमा आपल्या गावाला दिली जाते. काय उत्तर असणार? मी पहिल्यांदा सांगेन की माझ्यावर कितीही टीका केली मी सहन करेल, परंतु माझ्या गावावर, माझ्या 10 गावावर टीका केली मी काय सहन करणार नाही.
नंबर एक. आणि नंबर ह्यांना कळतं का, ह्यांच्या घरामध्ये धोत्र्याचं फुलसुद्धा नाही आहे. त्यामुळे ह्यांना कमळ कुठं उगवतं हेच माहीत नाही. गटारात उगवतं का तळ्यात उगवतं हेच ज्यांना ज्ञान नाही. त्यांच्याबद्दल काय आपण बोलायचं आहे. असल्या छोट्या लोकांबद्दल मी बोलत पण नाही. 2 तारखेचा रंग कुठला असणार आहे? 2 तारखेचा रंग कुठला असणार म्हणजे गुलाल असणार 100%. हिचंच नाही, महाराष्ट्रभर असणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात सगळीकडं कमळ फुलल्यालं तुम्हाला दिसेल. आणि पुढच्या वेळेला तर विधानसभेला या राज्यातून जशी बिहारमध्ये अवस्था झाली तशी अवस्था होईल म्हणून करता काय मित्रपक्ष आता भ्यायला लागलेत की आपली तशी अवस्था होणे म्हणून करता चिटकायला लागलेत. आम्ही काय त्यांना सोडणार नाही आहे, परंतु त्यांची अवस्था तशी झाली. मी काल पेपरला वाचलं म्हणून म्हणतोय. नक्कीच आपण बघू शकतोय की 2 तारखेचा रंग हा विजयाचा असणार आणि तो गुलाल असणार आहे. अनगरज नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या पद्धतीची परिस्थिती बिहारमध्ये झाली आहे तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसेल अशा पद्धतीचा आत्मविश्वास मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्याशी या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन नागेश चिपासह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.